हाय मंडळी, कसे आहात? संध्याकाळचे 4 वाजले होते. मी केस विंचरले. मला सकाळपासनं थंडी ताप होता. मी 4ला उठली तर चहा प्यावासा वाटला. आईने भांडी घासली होती. मग मी विचार केला, मस्त चूल पेटवून चहा बनवते. माझा चहा पण होईल आणि चुलीजवळ शेकून पण होईल. मग चहा घेतल्यानं बरं वाटलं. बकऱ्यांसाठी पाणी प्यायला ठेवला होता. त्याच्यात उतरले होते 3 उंदीर मामा अंघोळीसाठी. मस्त पोहत होते. संध्याकाळी ताप होता. मग दवाखान्याला जाऊन आली. तयारी केली लग्नासाठी जायला. रेडी झाली जाण्यासाठी. निघालो बाजारात गिफ्ट घ्यायला. इकडनं निघालो तर ट्रॅफिक खूप होती. नदी नाक्यावर खूप गर्दी होती म्हणून निघालो खोनेगावातनं. महाराजांना दाखवायचं होतं, पण मी विसरली होती की आपले महाराज नवीन रूपाने दिसणार आहेत आपल्यांना. किती सुनं सुनं वाटतंय. ट्रॅफिकमध्ये थांबलो म्हणून खूप वेळ झाला होता आम्हाला. थंडी पण खूप लागत होती. बाबा काय गारगार वारा आणि गाडीवर बसलेलं तर अजूनच थंडी लागत होती. मग एकदाचा पोचलो आम्ही गिफ्ट घ्यायला. गुड्डी खूप बेताब होती. गिफ्ट घेतला आणि गिफ्ट घेतल्यानंतर गुड्डीचं तोंड तुम्ही बघू शकता, किती खुश आहे, कशी हसते. हा लग्न तिच्या मैत्रिणीचा आहे. आमपाडाला पोचलो. हॉल शोधायला पण खूप वेळ गेला आम्हाला. पहिल्यांदा एवढा वेळ झाला. रात्रीचा 8चा लग्न होता. माझा अवतार बघू शकता तुम्ही. केस बघा कावड्याचा घरटा. हे गुड्डीचे मामा आहेत. सोडायला आले होते. बघू शकता किती मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. ही बघा नवरी. आणि हे लग्न कधी झालं आम्हाला पण नाही माहिती. मग आम्ही पटापट जेवायला बसलो. जेवून झाला मग फोटो वगैरे काढले. जेवल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी आहे. आणि थंडीमध्ये तर अजून. तुम्ही सुद्धा खाऊन बघा थंडीमध्ये आईस्क्रीम. किती भुक्कड आहेस ग तू. आणि हो, हा ड्रेस कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. आईस्क्रीमसाठी तर तुम्ही घरी नाही पोहोचल्यानंतर फ्रेश झालो आणि नक्की फ्रेश सांगा. झाल्यानंतर आणि माझा तोंड माझा बघू ड्रेस शकता कसा वाटतोय ते पण बाय बाय, कमेंट गुड करून नक्की नाईट. सांगा. बाय बाय, गुड नाईट.